प्राध्यापकांना सगळे शिक्षक कर्मचारी यांना प्रथम थँक्यू. सगळे डे ऐकले, रोड डे, मदर डे, फादर डे, पण ग्रँड फादर आज पहिल्यांदाच कळलं आणि अनुभवला सुद्धा. खरंच सगळ्यांनी जर असा विचार केला तर अहो आजकाल आम्ही वृद्ध माणसं तर काही घरांमध्ये काही बरं का शब्द लक्षात ठेवा, काही घरांमध्ये ओझं झालंय ओझं. पण या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे हे आता ओझं नसून माझं वाटायला लागले. हा माझा गौरव आहे. माझे आजोबा, माझी आजी हे काय आहे तर माझा गौरव आहे. आज हे नातवांना कळालं आणि हे कोणामार्फत तर या शिक्षक वरांना मार्फत. हे आदरणीय शिक्षक त्रिशा पवारची आजी आहे, बुलढाण्यावरनं आले. तिच्या मम्मीची मम्मी आहे मी. पण मला खूप छान वाटलं तिच्या शाळेमध्ये आज बोलवल्यामुळं. आणि विशेष म्हणजे नातवांनी आज पाय धुतले आणि खूप छान आमचा गौरव केला. आणि पहिले तर म्हणजे टीचर वर्गाचे धन्यवाद मानावं लागेल, कारण की त्यांनी मुलांना संस्कार देणे लावले. खूप छान वाटलं. आणि आजी आजोबा झाल्याच्या नंतर कसं वाटतं ते पण म्हणजे शब्द सांगता नाही येणार, ते सुख खूप वेगळं असतं. आणि माझ्या नातीमुळे आज मला इथं बोलावलं आणि ओळखलं, त्यामुळं खरं सर्वप्रथम म्हणजे नातवांचेच आभार मानवलं. ठीक आहे, धन्यवाद. आजच्या या डेच्या निमित्तानं आपले सर्व धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि लहान लहान चिमुकले आणि सर्व ग्रँड पॅरेंट्स, खरोबर अगोदर पॅरेंट्स सांगितलं की आजचा दिवस खूप आनंदाचाच आहे. कधी सर्वांनाही मान सन्मान मिळतो, आजी आजोबा फार कमी. आज या मुलांच्या चिमुकल्याच्या कार्यक्रमानिमित्तानं या शाळेने या संस्थेने असा आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही शाळेचे अभिनंदन करतो. कारण काय, लहान मुलावर मी काही जास्त हे केलं, लहान मुलावर पहिला आपण म्हणतात की आई गुरु असते. नंतर आई गुरु झाल्यानंतर त्याच्या पुढच्या जीवनामध्ये त्याला गुरु हा शिक्षक हा असतो. ज्या शाळेत ज्या शिक्षकाचे संस्कार ज्या शाळेची मुलं शिकतात ते किती मोठे होतात, त्याच्यामध्ये किती संस्कार त्यांच्यावर घडले याच्यामुळे असतं. त्या शाळेचे शिक्षकाचे विद्यार्थी हे पालकापेक्षाही शिक्षकाचा जास्त प्रभाव असतो. ते शिक्षक हे शिक्षक शालेय शिक्षण शिकतासोबत संस्कार देणं हे सर्व मोठे शाळेमध्ये क्लास असावा म्हणजे संस्काराचा. लहान मुलं संस्कार फार कमी असतात आणि संस्कार त्या संस्थेच्या शाळेत द्यावेच नाही. नीती असते ते करते, ती असणे म्हटली कमी देतात. आणि त्या शिक्षणासोबत जास्तीत जास्त माझ्या कार्यक्रमाद्वारे असो का शाळेमध्ये शिकवण्यामध्ये असो वारंवार त्या मुलावर कसे संस्कार घडतील, मुलं शिस्तीत कशी होती याची जास्त संस्थेला काळजी घ्यावी. आणि अशा चिंता या शाळेची संस्कृती मी बरंच ऐकलं चांगली आहे आणि चांगल्या बरोबर आणखी त्या शाळेला शुभेच्छा देतो. असे वारंवार कार्यक्रम प्रसाद सानप अंधेरा. आम्ही अंधेऱ्याहून आलेले आहे आणि देवराजाला राहते. दर्शन पाचवीला आहे आणि प्रसाद पहिलीला आहे. तरी हे मार्गदर्शन खूप मॅडम सर लोक पूर्ण चांगले संस्कार. आमचे दोन्ही मुलाच्या गळ्यात माळी आहे व दररोज सकाळ संध्याकाळ दर्शन देते. खूप चांगले बोलते. आजी मी एकटीच राहते देवराजा भगवानबाबा नगरमध्ये. तरी हे सर्व मुलांनी बी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कसं वागावं. दोन वेळेस आई वडिलाचं दर्शन घेणे व नंतर आपली बॅग व्यवस्थित घेऊन गाडीत राहणे. जास्त शाळेमध्ये मॅडमला व सर लोकांना त्रास देऊ नये. चांगलं राहा, चांगलं बोला आणि
चांगलं मुलींना बी ताई आई म्हणून मी असं माझ्या नातवांना शिकवते की बाबा आपली ताई म्हणा, आई म्हणा, दादा म्हणा, काका म्हणा, चांगले राहा आणि आम्हाला हे मार्गदर्शन आपले चांगले सकाळी दर्शन घेते, तुळशीचं दर्शन घेते, माझं पण दर्शन घेते आणि शेळके साहेबाचे बी खूप खूप पूर्ण टीचरवर त्यांचे फार लक्ष आहे आणि मी बघते पूर्ण कार्यक्रम मोबाईलवर पाहते आणि त्यांचं मार्गदर्शन जे जे प्रत्येक कार्यक्रमाला होतं ते माझ्या मुलाला पण मी सांगते घरी आणि मला काही एवढी बोलायची सवय नाही पण मी बोलले तरी चूक झाला तरी माफ करा. धन्यवाद.